नमस्कार मंडळी. आज गणेश जयंती. आपण थोडी माहिती बघूया गणेशबद्दल. माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती किंवा माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचा जन्म झालेला आहे असे म्हणले जाते. या दिनानिमित्त गणपतीच्या जन्माची एक अतिशय प्रचलित आणि सुंदर पौराणिक कथा आहे. गणपती जन्माची कथा. या कथेनुसार माता पार्वती स्नानासाठी जात होत्या. तेथे द्वाररक्षक म्हणून कोणी नसल्यामुळे त्यांनी आपल्या अंगाच्या उठण्यापासून एक सुंदर मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले. अशा प्रकारे एक तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. पार्वतीने त्या पुत्राला आदेश दिला, बाळा, मी आज स्नान करत आहे, तू कोणालाही आत येऊ देऊ नकोस. काही वेळाने भगवान शंकर तिथे आले. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या बालकाने त्यांना अडवले. महादेव स्वतः भगवान असूनही त्यांना एका बालकाने रोखल्यामुळे त्यांचा क्रोध अनावर झाला. भगवान शंकर आणि त्या बालकामध्ये मोठे युद्ध झाले. क्रोधाच्या भरात महादेवाने आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचे शिर धडावेगळे केले आणि जेव्हा माता पार्वती बाहेर आल्या, त्यांनी आपल्या पुत्राची अवस्था पाहिली तेव्हा त्या अत्यंत दुःखी झाल्या आणि त्यांनी सृष्टीचा विनाश करण्याचा इशारा दिला. गजानन अवतार देवीला शांत करण्यासाठी महादेवांनी आपल्या गणांना आदेश दिला की उत्तर दिशेला जा आणि ज्या मातेचे तोंड आपल्या बाळाकडे पाठ करून असेल अशा प्राण्याचे शिर कापून घेऊन या. गणांनी एक हत्ती दिसला. त्यांनी हत्तीचे शिर आणले आणि महादेवांनी त्या बालकाच्या धडावर लावून त्याला जिवंत केले. अशा प्रकारे गणपतीचा जन्म झाला आणि त्याला गजानन हे नाव मिळाले. सर्व देवांनी त्याला आशीर्वाद दिला की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्याच्या पूजनेनेच होईल. ही तिथी गणेशाच्या जन्माची मानली जाते. या दिवशी गणेश भक्त उपवास करतात आणि गणपतीला तिळगुळाचे मोदक अर्पण करतात. असे मानले जाते की या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केल्याने सर्व विघ्ने दूर होतात आणि सुख समृद्धी मिळते.